मी देवा चपटे, आपलं DC9 मराठी न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे। आणि काल राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांनी नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर केली आहे। सुषमा शिवदास बोड्डेवार यांच्या नावाने घोषणा केलेली आहे। आपल्यासोबत स्वतः भाजपच्या नेते आहेत। ताई, तुम्ही पण इच्छुक होतात, तुम्ही पण उमेदवारी अर्ज भरला होता, काय झालं? तुम्हाला डावलण्यात आले, काय सांगसाल? नाही, डावलण्यात नाही आलं, याला डावलण्यात नाही म्हणू शकत आपण, कारण की पक्षाकडे आम्ही दोघांनी मागणी केली होती नगराध्यक्ष पदासाठी। त्याच्यामध्ये सुषमा शिवदास बोड्डेवार ह्या होत्या आणि मी एक होते। तर पक्षाकडे या संदर्भात मुलाखती सुद्धा झालेल्या होत्या आणि त्या मुलाखतीमध्ये मी त्या ठिकाणी डॉक्टर अशोक उईके साहेब यांना मुलाखत सुद्धा दिलेली होती आणि त्या ठिकाणी शिवदास बोड्डेवार साहेब यांनी सुद्धा मुलाखत दिलेली होती। त्याच्यानंतर पक्षामध्ये ऐन वेळेवर डॉक्टर केतमवार साहेब यांना उमेदवारी द्यायचं ठरलं आणि ठरल्यानंतर मग आम्हाला वाटलं ठीक आहे, आता डॉक्टर साहेबांची 2 महिन्यापासून पूर्ण तयारी झालेली होती आणि प्रचार प्रसार त्यांचा सुरू देखील झालेला होता, म्हणून मग त्यांना उमेदवारी द्यायचं ठरल्यानंतर मग आम्ही त्या ठिकाणी थोडा माघार घेतली, असं झालं। आणि बरं, एकंदरीत पाहायला गेलं तर तुम्ही इच्छुक होतात, मारुती केतमवार यांनी मुळातच नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी तुमच्या पक्षात प्रवेश केला, त्यांना डिच्यू दिला, तुम्हाला दिला। ते म्हणतात की खेळी चालू आहे, कोण करते खेळी? ही जी खेळी सुरू आहे वसमत शहरामध्ये, हे 2 आमदार याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत। तर त्यांचा प्रयत्न असा होता की युती करून या ठिकाणी फक्त राष्ट्रवादीचा घड्याळ आणि पंजा या ठिकाणी दिसणार होतं, सिम्बॉल, पण ती त्यांची खेळी आम्ही या ठिकाणी पूर्ण होऊ दिली नाही। याचा खरंच मला अभिमान आहे की आज आम्ही स्वतंत्र लढतोय, कारण की आज राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये भाजपची सत्ता आहे आणि भाजपला मानणारा पूर्ण वर्ग आहे, खूप मोठा वर्ग भाजपला मानणारा आहे, कारण की आज भाजपच्या ज्या योजना चालू आहेत तळागाळातील लोकांना त्या योजनेचा लाभ मिळतोय आणि पुरुष असेल, विद्यार्थी असेल, जनता सगळी भाजपवर खुश आहे। पण आज जर वसमत विधानसभेमध्ये जसं विधानसभेला फक्त घड्याळ दिसलं आणि लोकांना नाईलाजानं त्या ठिकाणी मतदान करावं लागलं, तसं होऊ नये याची दक्षता आम्ही यावेळेस घेतली आणि वसमत शहरामध्ये आज नगराध्यक्ष हा कमळाचा त्या ठिकाणी उभा आहे आणि हिंदुत्व जेवढा हिंदुत्वाला मानणारा जो वर्ग आहे, आज त्यांना त्या ठिकाणी आम्ही सिम्बॉल हे कमळाचं त्या ठिकाणी दिलेलं आहे। बरं, एकंदरीत पाहायला गेलं तर मारुती केतमवार हे शिवसेनेमध्ये होते, तुम्ही तर भाजपमध्येच होतात। तुम्ही त्यावेळेस एक टीका केली होती की नगरपालिकेचा घोटाळा जर काढला तर काही जण जेलमध्ये जातात, आणि दुसरं म्हणजे तुम्ही म्हणला होतात की जमिनी हडपण्याचा वसमतमध्ये कार्यक्रम सुरू आहे। कोणाला टीका होती ही तुमची? नाव न घेता तुम्ही टीका केली होती, काय सांगसाल? बघा, बऱ्याच गोष्टीचे पुरावे आहेत। आज वसमत शहरामध्ये सगळ्या लोकांना माहिती आहे की प्रामुख्याने ज्या वसमत शहरामध्ये ज्या प्रमुख जागा आहेत, ज्या मेन जागा आहेत, त्या ठिकाणी सुद्धा कब्जा झालेला आहे। आता त्याच्यामध्ये म्हणलं तर आघाडीचे जे उमेदवार आहेत त्यांचे काही नगरसेवक होते, त्यांनी पण त्या ठिकाणी कब्जा करून कॉम्प्लेक्स बांधलेला आहे। आता सगळ्यांचेच नावं काय, वसमत शहरांना सगळ्यांना माहिती आहे, वसमत शहराच्या जनतेला कुणी कुणी कुठे कुठे कब्जा केलेला आहे, कुणी काय भूखंडाचे घोटाळे केलेले आहेत, कुणी कुठं काय काय घोटाळे पाईपलाईनचे होते ते घोटाळे केलेले आहेत। ते मला पुरावा देण्याची, खरं म्हटलं तर पुरावा तर आहेच, पण मला नाव सांगितण्याची गरज नाहीये, ते सगळ्या जनतेला माहिती आहे। बरं, एकाच घरात 5 उमेदवार दिल्यात, तुम्हाला साधी एक भेटत नाही, ते म्हणतात की आम्ही काम करतो, तुम्ही काम करत नाही का? आता माझं काम सर्व वसमतच्या जनतेला माहिती आहे। मी 10-12 वर्षापासून, 10-15 वर्षापासून आज राजकारणामध्ये आहे आणि जशा जशा जनतेच्या समस्या ते माझ्याकडे घेऊन येतात, मी ते पूर्ण सोडवण्याचा प्रयत्न करते आणि आताच विधानसभा सुद्धा लढवलेली आहे, जनमत मलाही मिळालेलं आहे आणि वसमत शहरामध्ये सुद्धा चांगली पकड आहे। शहरातले सुद्धा लोक मला कधीही त्यांच्या अडीअडचणीला फोन करतात, मी सोडवण्याचा प्रयत्न करते। आज एका घरामध्ये जर ते 5 तिकीट देत असतील तर त्यांचंही काही काम आहे असं त्यांचं म्हणणं आहे की आमचं तर आहेच, माझं काम असतं। म्हणतात पक्ष पाहत असते की कोण काम करते, त्यांना संधी देते, मग तुम्हाला संधी नाही भेटली, त्यांना भेटली, याचा अर्थ काय होतो? आता पक्ष श्रेष्ठींनी काल जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय खरं म्हटलं तर अपेक्षित असा निर्णय आम्हालाही नव्हता, कारण की डॉक्टर केतमवार साहेबांना ज्या दिवशी उमेदवारी देण्याचं ठरलं तर आम्हाला असं वाटत होतं की केतमवार साहेबच त्या ठिकाणी। केतमवार साहेब म्हणतात की खेळी करतायत, कोण करते खेळी त्यांची? काय एवढे मोठे नेते त्यांच्या सोबत होते, माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर,
मुरब्बी नेते असताना त्यांची खेळी कसं काय होते? आता याच्यामध्ये जे स्थानिक लेवलचे जे आमदार आहे, विद्यमान आमदार राजू भैया नवघरे यांनी युतीसाठी खूप प्रयत्न केले, हे आपण सर्वांना सुद्धा माहिती आहे. त्यांनी शिंदे गटाला सोबत घेण्याचा प्रयत्न केला, त्यांनी भाजपला सोबत घेण्याचा प्रयत्न केला, पण भाजपमध्ये खूप असे इच्छुक उमेदवार आमच्याकडे होते. प्रत्येक वार्डामधून इच्छुकांची संख्या भरपूर होती. मग आम्ही युती का करावी? आज आमचा सिम्बॉल लोकांना दिसला पाहिजे, आता मी सांगितल्याप्रमाणे. आणि त्यांची जी खेळी होती ती खेळी आम्ही मोडून लावलेली आहे. त्यांनी शिंदे गटाला फसवलं असेल, त्यांच्यासोबत घेतलं, त्यांच्या उमेदवाराला देखील त्यांनी फसवलंय. हा प्रश्न तुम्ही त्या बांगर साहेबांना सुद्धा विचारा की इथे जे काही घडलंय हे योग्य झालेले नाहीये. आणि त्यामुळे कॅतमवार साहेबांना मग आम्ही आमच्याकडून उमेदवारी द्यायचं जवळपास निश्चितच झालं होतं आणि बी फॉर्मवर पण त्यांचं नाव होतं. पण काल पक्षश्रेष्ठींनी जो निर्णय घेतलेला आहे आता तो शेवटी मान्य आहे आम्हाला, कारण की त्यांचंही म्हणणं आहे की 35 वर्षापासून ते काम करत आहे म्हणून त्यांना ही संधी पुन्हा देण्यात आली असेल. ठीक आहे, हरकत नाही, त्यांचं आम्ही काम करू. आणि मला निश्चितच माहिती आहे की या ठिकाणी माननीय आमचे तानाजीराव मुटकुळे साहेब असतील आमदार आणि जिल्हा अध्यक्ष घुगे साहेब असतील, यांनी एवढ्या जिद्दीने जेव्हा त्यांना उमेदवारी ही दिली बोड्डेवार साहेबांना, तर निश्चितच या ठिकाणी विजय मिळेल. आणि 3 डिसेंबरला आमचे माननीय तानाजीराव मुटकुळे असतील, घुगे साहेब असतील, हे या ठिकाणी येतील आणि निश्चितच आमच्यासोबत गुलाल उधळतील. चौथी आघाडी होणार आहे म्हणून चर्चा रंगू लागली. कॅतमवार साहेब म्हणतात की मी उभा टाकणारच, मला भाजपनं संधी नाही दिली तर मी अपक्ष उभा टाकणार. मग काय, कोणाला फायदा होईल? ती त्यांची व्यक्तिगत इच्छा आहे. फायदा कोणाला होईल? व्यक्तिगत त्यांची इच्छा आहे, आम्ही त्या संदर्भात काही बोलू शकत नाही. हा त्यांचा स्वतःचा निर्णय आहे. आता मी तर भाजप पक्षामध्ये आहे, एक कार्यकर्ता आहे आणि पक्षाचा जो निर्णय आहे तो मला मान्य आहे. पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याचा आम्ही प्रयत्न करू. नगरसेवक असतील, नगराध्यक्ष असेल, यांना निवडून आणण्याचा आम्ही प्रयत्न करू. पण कॅतमवार साहेब हा त्यांचा व्यक्तिगत निर्णय आहे, त्यांना काय करायचं, कुठे जायचं. तुम्हाला बी फॉर्म लागला नाही पक्षाचा, तेव्हापासून तुम्ही या सगळ्या घडामोडीमध्ये दिसत नाहीयेत. घरकामामध्ये व्यस्त आहेत असे चर्चा चालू आहे. असं कोणतं घरकाम चालू आहे तुमचं? घरात काम चालू? घरात काम चालू म्हणजे बघा, मी आता एवढ्या वर्षापासून काम करते वसमत विधानसभेमध्ये. बऱ्याच जनतेची अडीअडचणी मी सोडवत असते. आता सांगितलं तुम्हाला मी. तर घरकामासाठी माझी ती यंत्रणा आहे. घरामध्ये सर्वजण काम करणारे माणसं वगैरे लावलेली आहेत, ते घरकाम बघतात. घरकामामध्ये मी व्यस्त नाही. कदाचित त्यांना असं वाटलं असेल की त्यांच्या पत्नी ह्या घरकामात व्यस्त असतात आणि त्यामुळे ते बोलून गेले असतील की ताई कामात व्यस्त आहेत म्हणून. त्यांच्या पत्नी घरकामात व्यस्त असतात आणि आता त्यांना त्यांनी उमेदवारी दिली, आता त्या बाहेर फिरताना दिसत असतील. पण मी 24 तास हे आता पण तुम्ही त्यांच्यासोबत दिसत नाही. बघा, मला शहर अध्यक्षाचा प्रोटोकॉल प्रमाणे मेसेज आणि फोन अपेक्षित आहे, पण त्यांचा काही मेसेज आणि फोन मला नसल्यामुळे मी त्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकले नाही. काय वाटते, आणखी एक मोठी खेळी होणार आहे म्हणतात, काय होईल वाटते तुम्हाला? तुम्ही राजकारणामध्ये आहात, अभ्यास आहे तुम्हाला याचा सगळं, काय होईल वाटते? तुमचा अभ्यास काय म्हणतो? मला असं वाटतं की आज या ठिकाणी सध्या तर तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. आता महाविकास आघाडी असेल आणि कोण असणार आहे उमेदवार? भाजप पक्षाकडून तर शिवदास बोड्डेवार साहेब आहेत. कॅतमवार साहेब तर म्हणतात मला जर नाही भेटली तर मी अपक्ष उभा टाकणार. आता ती त्यांची व्यक्तिगत इच्छा आहे. आता त्यांनी जाहीर केल्यानंतरच समजेल की ते उमेदवारी लढणार म्हणजे अपक्ष लढणार आहे. जाहीर केलं की मला जर नाही भेटली संधी भाजपकडून तर मी अपक्ष उभा टाकणार असू शकते. मग ते अपक्ष उभं टाकतील, मग चौरंगी लढत पाहायला मिळेल आपल्याला या ठिकाणी. फायदा कोणाला होईल चौरंगी लढत? फायदा तर आता याच्यामध्ये सांगू शकत नाही, पण भाजप पक्षाला मानणारा वर्ग मोठा आहे. भाजप पक्षासोबत जनता आहे, बऱ्याच योजनांचा लाभ आज जनता घेत आहे. त्यामुळे आम्ही तर भाजप पक्षाविषयीच बोलू आणि भाजप पक्षाचा विजय या ठिकाणी निश्चित आहे. बरं, दुहेरी लढत होणार आहे अशी पण एक चर्चा चालू आहे. म्हणजे नेमकं व्हायला काय जनतेला पण कळत नाही. जनतेला सगळं माहिती आहे, जनता सुज्ञ आहे आणि वसमत शहराची जनता ही सुशिक्षित आहे, शिक्षित आहे. त्यांना सगळ्यांच्या कोण कशी खेळी खेळते या संदर्भात त्यांना चांगलं माहिती आहे. मतदानाच्या माध्यमातून ते त्यांचा निकाल देत असतात आणि या येणाऱ्या 2 तारखेला जनता नक्कीच त्यांच्या मतदानाच्या माध्यमातून निकाल देईल. पण आज भाजप पक्ष हा स्वबळावर लढत आहे हे जनतेला दिसत आहे. भाजप पक्षाची मोठी ताकद शहरामध्ये आहे आणि जनता हे भाजप पक्षासोबत नक्कीच जाईल. नक्कीच. तर या होत्या भाजपच्या प्रीती जयस्वाल. कोण खेळी करते जनता त्यांना मतदानाच्या माध्यमातून 3 तारखेला नक्कीच दाखवल आणि भाजपचा विजय होईल अशी त्यांनी प्रतिक्रिया दिलेली पाहायला मिळते. देवा चपटे, DC9 मराठी न्यूज, वसमत, हिंगोली.